म्हणजे 5ला काढतात आणि 12ला बोलवितात. हाय गाईज, तर तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आहे 5 आणि 12चा आणि याआधी आम्ही अपलोड केलं आहे माझ्या डिलेवरीचा ब्लॉग. तर त्या ब्लॉगला सर्वांनी खूप सपोर्ट केला आहे. तर ज्यांनी कोणी पाहिलं नसेल तो ब्लॉग नक्की जाऊन बघा. ह्या व्हिडिओच्या एंडनंतर तुम्हाला तो ब्लॉग दिसेल वरती, नक्की क्लिक करून बघा. तर आता हे चालली आमची 5ची तयारी. माझ्या सासूबाईंनी निवद वगैरे बनवून आणलेत. तर आता इथे पाट्यावरती वगैरे पूजन करतात. काही लोक सुपात पण करतात. तर आता आम्ही पाट्यावरती पूजतोय. जिथे बाळ आणि मी झोपते त्या खाटाच्या खालीच ही पूजा मांडली जाते. तर तुम्ही बघू शकता खूप साऱ्या अशा पारंपरिक गोष्टी लागतात इथे. हळदी कुंकू, हे लवाळाची ताटं, शाळूची ताट चारी बाजूला खाटेच्या उभी केली जातात. हे 5ला केलं जातं. आणि पाट्यावरती बघू शकता तुम्ही दिवे, परत पाषाणाचा दिवा हा पण लागतो. आणि तो दिवा बाळाला म्हणजे दिसला नाही पाहिजे असंच ठेवला जातो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. पाट्यावरती आता हळदी कुंकू, ओटीचं पूर्ण सामान, परत बाळगुटी, बाळासाठी काळा धागा वगैरे बांधायला आणलंय. हे सगळं सासरकडून येतं. आणि 5 पूजन आपण बाळासाठी करत असतो की असं म्हणलं जातं की सटवाई येते बाळाचं नशीब लिहायला. तर माझं 5 पूजन आणि 12 एकत्रच झाली आहे. तुम्हाला 12चा पार्ट 2 हा पाहायला भेटेल काही दिवसात. तर मला 5च्या दिवशी सोडलं नव्हतं, मी हॉस्पिटलमध्येच होते. त्यामुळे आज आमची 5 आणि 12 एकत्र करतोय. माझं सीझर झालं होतं ते आता तुम्हाला डिलेवरीच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच. नक्की जाऊन बघा तो ब्लॉग ज्यांनी कोणी पाहिला नाही आहे. आणि आता बाळ आणि मला पाया पडायला सांगितलं आहे घरच्यांनी. तर असं सांगतात की साकडं घाल, काही चुकलं वाकलं असेल तर माफ करा आणि आमच्या बाळाला सुखी ठेवा. तर मी आता पाया पडते आहे हळदी कुंकू वगैरे लावून. आणि इथे वही पेन वगैरे पण ठेवलं जातं. त्यावरती नशीब लिहिलं जातं असं म्हणतात. पहिली लोक ठेवायची पाटी आणि पेन्सिल, आता वही पेन आले तर वही पेन पण चालतो. तुम्ही ते पण ठेवू शकता. आता इथे सगळे आलेत आहेत, मामाची आई वगैरे माझी आणि सासरकडची पूर्ण फॅमिली आली आहे. म्हणजे लेडीज वगैरे आल्या सगळ्या. घेऊन यावे लागतात आपल्या भाऊकीतली लोक वगैरे, हे पण लागतात अशा वेळेस. तर आता इथे वही आणि पेन ठेवलाय, तुम्ही बघू शकता. आणि आता आमच्या इथे बाळ झोपलं होतं त्यामुळं दिवा वगैरे पाहण्याचं काही हेच नव्हतं. तरी पण मी उठली लवकर तिथून. आणि हे निवद करून आणलेत. निवद लागतात. हे निवद पण खाटेच्या चारी बाजूला ठेवले जातात. तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. जशी ती शाळूचं ताट आणि लवाळ वगैरे उभं केलंय खाटेला, तर तसंच ते निवद पण ठेवले जातात 5 पूजनला. इथे बाळाचं आणि माझं पाय पडून झालंय. आता हे सगळे निवद ठेवतायत. हे माझे जाऊबाई निवड ठेवतात त्या. बघू शकता असे 4 कोपऱ्याला 4 ठेवले जातात. हे सगळं म्हणजे जिथे बाळ आणि मी असणार आहे तिथेच केलं जाते ही पूजा. खाटेला विळा पण लावला जातो 1.25 महिना लोखंड. तर तो नाही पाहायला भेटणार तुम्हाला, लावले आम्ही तिथे खाटेला खाली. ते इथे पाय पडतायत बाकीच्या सुवासिनी.
आणि आता बाराई पूजन करणार आहे, त्यामुळे हा पाटा ह्या 5 जणी हलवणार आहे, तो थोडासा हलवावा लागतो. आणि त्याच्यावरचं सामान जे आहे बाळाचं नाळ वगैरे पूजली आहे ते सगळं बाराईला सुद्धा लागतं. आणि आता इथे आई हे 12 माणसं काढतायत. तर हे माणसं म्हणते मी, ह्याला आणखीन एक नाव आहे तर माझ्या लक्षात नाही आहे. ज्यांना कोणाला माहीत असेल त्याला काय म्हणतायत तर नक्की कमेंट करा आणि मला पण सांगा काय म्हणतात त्याला. काढलं जातं ते 12 जण. आणि इथे आता सगळे जे कोणी भेटायला आले तर ते औषध घेऊन येतात असं म्हणतात. तर औषध म्हणजे लाडू बनवण्यासाठी खारीक खोबरं वगैरे लागतं, गोड साखर, काही काहींनी पोहे वगैरे हे पण आणले. म्हणजे एक प्रकारचा बाजार असतो साखर वगैरे गोड. ते बाळंतीण बाईसाठी लागतात लाडू करायला, तर हे सगळं घेऊन येतात. आणि माहेरकडची लोक साड्या वगैरे देऊ शकतात त्यांना. काही काही जण गिफ्ट देतात पण साड्याच द्यायची प्रथा आहे. तर आम्ही साड्या वाटल्यात. ह्या हसतायत त्या माझ्या ननंदबाई, ब्लॅक साडीवाल्या, जाऊबाई आजी वगैरे बसलेत. आणि आता तुम्ही बघू शकता पुढे बाराईच. आता इथे बाराईचं तुम्हाला ब्लॉग पाहायलाच भेटेल. आणि ह्यानंतर ना आता आमच्या पुढे गप्पा चालू आहेत. आमची सगळी चिल्लर पार्टी वगैरे बसलेली आहे. तर डिलेवरीचा ब्लॉग नक्की बघा आणि बाराईचा पण पार्ट 2 येणार आहे, तो पण नक्की जाऊन बघा. आणि ह्या पण ब्लॉगला भरपूर प्रेम द्या. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा नक्की. काही तुम्हाला अजून माहिती असेल तर सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. बघा ते आजी पोर कितीला माहिती नाही नाच कितीला आहे ते 8.5 वर्षाची आहे म्हणल्यावरती नव्हतं झालं. 17ला झालं आमचं. मी मारणार अशी सगळ्यांना काठीनी गाडी ना खाली त्याची गाडी आणि ना जे गाडी घ्यायला येईल ना पुढं मी त्याला काठीनी हाणणार आहे अशी बदा आजी हाणणार आहे गाडी. त्याची सायकल ने जीप गाडी ने मोठी दीदीला सगळं घेऊन जाणार आहे मी. सगळं काकाला नेणार आहे, बाबाला नेणार आहे, शिवान दादाला नेणार आहे, सगळ्यांना घेऊन जाणार आहे.